अ, मी सचिन गवारे, बोरावके कॉलेज श्रामपूरवरनं. आपल्याला आज डेफिनाईट इंटिग्रल हा चॅप्टर शिकायचा आहे. हा चॅप्टर आपण 4 लेक्चरमध्ये डिव्हाइड करणार आहे. ठीक आहे. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण फक्त याचं प्रायमरी स्टेज म्हणजे डेफिनाईट इंटिग्रलमध्ये जो फंडामेंटल थिअरम ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस आहे तो आपल्याला स्टडी करायचा आणि त्याच्यावरची प्रॉब्लेम्स. ठीक आहे. नाव if f is the continuous function on closed interval ab, if f is the continuous function on closed interval ab such that integration of f of x dx equals to g of x plus c, then the theorem states that, fundamental theorem states that integration from a to b f of x dx equals to g of b minus g of a. In this fundamental theorem or in this integral from a to b, this a is called as the lower limit and b is called as the upper limit of that definite integral. ठीक आहे. हे इंटिग्रेशन फ्रॉम ए टू बी जे लिहिले आपण त्याच्यामध्ये हा जो ए आहे हा ए ला आपण लोअर लिमिट म्हणणार आहे आणि बी ला आपण काय म्हणणार आहे, बी ला आपण म्हणणार आहे अप्पर लिमिट. आणि मग हा फंडामेंटल थिअरम काय सांगतो की जर आपल्या इंटिग्रेशन मध्ये जे डेफिनेट इंटिग्रल आपण सॉल्व्ह केलं त्याच्यातली जी व्हॅल्यू येते, जसं फॉर एक्झाम्पल इथं जी ऑफ एक्स आलेला आहे, जसं इथं जी ऑफ एक्स आलेला आहे तर ते जी ऑफ एक्स मध्ये काय करायचं, अगोदर एक्स रिप्लेस करायचं अप्पर लिमिटने जे आन्सर आलं असेल त्याच्यामध्ये आणि नंतर मायनस एक्स रिप्लेस करायचा लोअर लिमिटने. हे फर्स्ट फंडामेंटल थेरमचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे. आता आपल्याला याच्यावरची काही बेसिक प्रॉब्लेम्स बघायची आहेत. ठीक आहे. ते बेसिक प्रॉब्लेम मध्ये एकदम सिंपल एक्झाम्पल घेतो मी. सपोज वी हॅव टू टेक इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 एक्स स्क्वेअर dx. सपोज आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन 2 to 3 एक्स स्क्वेअर dx कॅल्क्युलेट करायचं आहे. आता थोड्या वेळ इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करताना हा 2 to 3 नाही आहे, हा 2 आणि हा 3 नाही आहे असं कन्सिडर करा आणि ह्या एक्स स्क्वेअर dx चं इंटिग्रेशन. मग आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं एक्स क्यूब अपॉन 3, बरोबर. आणि मग ह्या एक्स क्यूब अपॉन 3 ला आपण लिमिट दिलं इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3 चा. आता एक्स रिप्लेस करायचा. आपला फंडामेंटल थेरम काय सांगतो, सुरुवातीला एक्स रिप्लेस करा 3 ने म्हणजे अप्पर लिमिट नाही, म्हणजे हा होईल 3 क्यूब अपॉन 3 मायनस एक्स रिप्लेस करायचा लोअर लिमिटने दॅट इज 2 क्यूब अपॉन 3. ठीक आहे. मग आता जर ही कॅल्क्युलेशन केली तर 3 क्यूब असणार आहे 27 अपॉन 3 आणि 2 क्यूब असणार आहे 8 अपॉन 3. 27 अपॉन 3 मायनस 8 अपॉन 3 हे येईल तुमचं 19/3. येते लक्षात. ह्या पद्धतीने आपण काय करतो, डेफिनेट इंटिग्रल कॅल्क्युलेट करतो. ठीक आहे. मग आता याच्यामधले जर आपण वेगवेगळे प्रॉब्लेम्स घेतली तर पहिल्यांदा तुम्हाला ह्याच प्रॉब्लेमवरून असं लक्षात येईल की डेफिनेट इंटिग्रल वेगळं काही नाहीये. आपण जे इनडेफिनेट इंटिग्रल कॅल्क्युलेट केलं तेच करतोय, फक्त कॉन्स्ट ऑफ इंटिग्रेशन सी ऍड न करता त्याची जे आन्सर आलेलं आहे एक्स व्हेरिएबल मध्ये जे आन्सर आलं त्याला अप्पर आणि लोअर लिमिट इंट्रोड्यूस करतो आणि नंतर अप्पर लिमिट अगोदर टाकतो, एक्स रिप्लेस करतो अप्पर लिमिटने आणि मायनस एक्स रिप्लेस करतो लोअर लिमिटने. आणि मग त्याच पद्धतीचा आणखी एक प्रॉब्लेम बघा म्हणजे आणखी कन्सेप्ट क्लिअर होईल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. सपोज इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 3 3x minus 4dx, 3x minus 4dx. नाव आता परत हे 1 to 3 थोडा वेळ जर विसरलं तर ह्या 3x मायनस 4 चं जर इंटिग्रेशन जर घ्यायचं ठरलं तर 3 कॉन्स्टंट आहे, x चं इंटिग्रेशन असणार आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस हा 4 ॲज इट इज dx 1 dx चं इंटिग्रेशन असणार आहे x आणि याला क्लोज ब्रॅकेट टाकून आपण इंटिग्रेशनची लिमिट्स दिली 1 to 3. मग आता आपण हे थोडंसं सिम्प्लिफाय करूयात. हे लिहिता येईल 3/2 एक्स स्क्वेअर मायनस 4x फ्रॉम 1 to 3 आणि मग आता x रिप्लेस करायचं अप्पर लिमिटने म्हणजे हा होईल 3/2 इंटू 3 स्क्वेअर मायनस 4 into 3. अगोदर आपण सोल्युशन मध्ये काय केलं, एक्स रिप्लेस केला अप्पर लिमिटने आणि आता मायनस
एक्स रिप्लेस करा लोअर लिमिटने, म्हणजेच 3/2 इंटू लोअर लिमिट आहे 1 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1. ठीक आहे. मग आता जर ही कॅल्क्युलेशन्स केली तर ही कॅल्क्युलेशन्स किती येणार आहे? हा होईल 3चा स्क्वेअर 9 बरोबर. 9 इंटू 3 म्हणजे 27/2 मायनस हे 12. आता इथं 1चा स्क्वेअर म्हणजे 1 म्हणजे हा झाला -3/2 आणि हा मायनस मायनस प्लस 4 झाला. हा मायनस मायनस काय झाला? प्लस 4 झाला. मग आता हे इथले हे 27/2 मायनस 3/2 हे जर आलंय तर हे होतील 24/2 आणि हे -12 आणि हे +4 म्हणजे हे झालंय -8. आता हे कॅल्क्युलेशन जर पुढे फॉरवर्ड केलंय तर काय होईल? हे तर हे असेल, मी परत एकदा लिहितो ते 24/2 मायनस, एक सेकंड, 24/2 मायनस 8 आहे बरोबर. मग आता आपण ते लिहूया 24/2 मायनस 8 म्हणजे 24/2 म्हणजे हे झाले 12 आणि -8 म्हणजे तुमचं फायनल सोल्युशन जे असणार आहे ते किती असणार आहे? 4 असणार आहे. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की डेफिनाइट इंटिग्रल आणि इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये फरक काय आहे. तर इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये आपण फक्त काय करतो तर कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी ऍड करतो आणि डेफिनाइट इंटिग्रल मध्ये काय करणार आपण? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी ऍड न करता आपण काय करतो? अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट रिप्लेस करतो. सेम वे आपण एक ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम घेऊयात की ज्याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. सपोज कन्सिडर द इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π/2 रूट ऑफ 1 minus cos 4x dx. ठीक आहे. आता हा 1 minus cos 4x आहे. याचा जर आता ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन जर आपण यूज केलं तर वी नो दॅट 1 minus cos थीटा हा असतो 2 sin square θ/2. 2 sin square θ/2. इथं थीटाची किंमत 4x आहे तर 4x चा हाफ म्हणजे असणार आहे 2x. म्हणजे हे जे इंटिग्रल हे कन्वर्ट होईल 0 to π/2 स्क्वेअर रूट ऑफ 2 टाइम्स sin square 2x. अँगल काय होतोय? हाफ होतोय. 4x चा हाफ किती असणार आहे? 2x dx. मग आता परत हे रिराईट केलं. हा √2 आहे. हा √2 जर कॉन्स्टंटच्या बाहेर इंटिग्रलच्या बाहेर घेतला तर काय होईल? √2 इंटू इंटिग्रेशन 0 to π/2 आणि ह्या sin square 2x जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते असणार आहे इट बिकम्स sin 2x dx. म्हणजे आपल्याला काय मिळालं? फक्त इंटिग्रेशन काय मिळालं? इंटिग्रेशन √2 इंटू इंटिग्रेशन ऑफ sin 2x dx. आता sin 2x जे इंटिग्रेशन आहे, sin 2x इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे मायनस कॉस असतं. म्हणजे साइनचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉस. सो हे होईल √2 इंटिग्रेशन होईल मायनस कॉस 2x बरोबर. साइनचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस आणि डिवायडेड बाय आपण एक्सच्या कोइफिशियंटने डिवाइड करत असतो. आपण हे इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये बघितलेलं आहे. सो फायनल इंटिग्रेशन sin 2x असणार आहे मायनस कॉस 2x/2 फ्रॉम 0 to π/2. आता नेक्स्ट स्टेप मध्ये हा √2 तसाच आहे आणि आपण कर्ली ब्रॅकेट टाकूयात. आता क्लोज ब्रॅकेट मध्ये आपण अगोदर x ची व्हॅल्यू रिप्लेस करूयात π/2 ने. मग हा होईल मायनस कॉस. आता x ची व्हॅल्यू जर π/2 ने रिप्लेस केली तर हा होईल 2 टाइम्स π/2 म्हणजे म्हणजे हा होईल cos π/2 आणि मायनस आणि नेक्स्ट हा x ची व्हॅल्यू π/2 रिप्लेस केली मिडल साइन मायनस इंटू सेकंड क्लोज ब्रॅकेट. आता x ची व्हॅल्यू रिप्लेस करा 0 ने म्हणजे हा होईल cos 0/2. मग आता जर हीच कॅल्क्युलेशन कर्ली ब्रॅकेट कंप्लीट होईल. हीच कॅल्क्युलेशन मी पुढे फॉरवर्ड करतो, कंटिन्यू करतो. हा होईल √2 इंटू ब्रॅकेट. आता cos π म्हणजे -1. cos π म्हणजे किती? -1 आहे. हा मायनस होईल +1 म्हणजे हा झाला 1/2 आणि cos 0 म्हणजे 1 म्हणजे हा झाला -½ आणि परत हे मायनस काय होईल? प्लस होईल म्हणजे +1/2.
प्लस किती 1/2 येईल. आणि मग आता हे 1/2 प्लस 1/2 म्हणजे 1. ठीक आहे, बाहेर √2 आहे म्हणजे फायनल सोल्युशन येईल √2 इंटू ब्रॅकेट. मी ती स्टेप परत लिहितोय 1/2 प्लस 1/2 येईल म्हणजे फायनल सोल्युशन येईल फक्त √2. आपलं इंटिग्रेशन काय आलं, I इक्वल्स टू √2 आलं. I इक्वल्स टू √2 आलं. ठीक आहे. आता सेम हे जे झालं हे आपले सरळ जर प्रॉब्लेम असेल तर म्हणजे ज्याच्यामध्ये आपण प्रोडक्ट रूल यूज केलेला नाहीये, इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज केलं नाही. पण जर इंटिग्रेशन बाय पार्ट्स जर यूज करायचं असेल तर आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आपण तो नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघूयात. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. I इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x इंटू tan इनवर्स ऑफ x dx. आता हे प्रॉडक्ट रूल आहे. इथं आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरावं लागेल आणि आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड फंक्शन सिलेक्ट करतो बाय युझिंग द रूल LIATE नुसार. ठीक आहे, हे सगळं आपण इनडेफिनाइट इंटिग्रल मध्ये बघितलंय. मग ह्या LIATE रूल नुसार इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन फर्स्ट असणार आहे आणि अल्जेब्रिक फंक्शन काय असणार आहे, सेकंड असणार आहे. मग तसंच जर इंटिग्रेशन टॅन इनवर्स ऑफ 1 फर्स्ट झालं आणि एक्स काय झाला, सेकंड फंक्शन झालं. येते लक्षात ह्या पद्धतीने. आणि मग आता जर LIATE रूल जर वापरला आपण म्हणजे प्रॉडक्ट रूल, तर तो प्रॉडक्ट रूल काय सांगतो आपल्याला, तर प्रॉडक्ट रूल सांगतो फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन एक सेकंड काय इंटिग्रेशन बाय पार्ट्स काय, तर फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन माइनस इंटिग्रेशन ऑफ डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड इट्स इंटिग्रेशन. आता याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये हे जे लिमिट्स आहेत 0 to 1 हे कुठं द्यायची हे इम्पॉर्टंट आहे. तर जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्म टोटल याला आपण इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 देणार. लक्षात घ्या इथं जे आपण इंटिग्रेशन घेतोय इंटिग्रेशन ऑफ x dx याला आपल्याला इंटिग्रेशनचं साइन द्यायचं नाहीये. याचं रिझन असं आहे की ह्या टोटल टर्मला ते इंटिग्रेशन आहे, त्याच्यातनं हा टॅन इनवर्स ऑफ एक्स मिस करायचा नाही. त्यामुळं फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड घेतलं की त्याला क्लोज ब्रॅकेट टाकून त्याला इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 जे काय लिमिट्स असतील ते द्यायचे आणि सेकंड टर्मला मात्र इंटिग्रेशनचं साइन डायरेक्ट द्यायचं आहे 0 to 1 द्यायचं आहे. ठीक आहे, मग आता आपण हे इंटिग्रेशन जर कॅल्क्युलेट केलं तर हे होणार आहे. आता एक्सचं इथलं एक्सचं इंटिग्रेशन असणार आहे x² 2 आणि हा टॅन इनवर्स ऑफ एक्स तसाच आहे. सो इट बिकम्स टॅन इनवर्स ऑफ एक्स. याला इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 आणणार. ठीक आहे, मायनस हे इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 ॲज इट इज आहे. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स ऑफ एक्स इट बिकम्स 1/1 प्लस x² and into integration of x is x² 2 its integration. मी परत रिपीट करतो की जेव्हा आपण फर्स्ट स्टेप लिहितो की फर्स्ट फंक्शन ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड dx तर त्या इंटिग्रेशनला आपल्याला लिमिट द्यायचं नाही, त्याला क्लोज ब्रॅकेट टाकून आपल्याला लिमिट्स द्यायचं. आणि मग आता ही स्टेप जर आपण कॅल्क्युलेट केली परत एकदा तर हे होणार आहे x² 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x फ्रॉम 0 to 1 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 हे 1/2 आपण बाहेर घेऊयात. ठीक आहे, आणि इथली टर्म असणार आहे फक्त x² 1 प्लस x² dx. ठीक आहे, ह्या पद्धतीने. आता याच्या पुढची स्टेप्स, ह्या स्टेप्स आता तुमच्या लक्षात आल्या असेल. आता पुढची स्टेप आपण कंटिन्यू करूयात. आता नेक्स्ट स्टेप मी परत म्हणजे जी लास्ट स्टेप ही परत एकदा मी रिपीट करणार आहे. ही काय आहे बघा, ही आहे x² 2 टॅन इनवर्स ऑफ एक्स फ्रॉम 0 to 1 मायनस हाफ इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 x² 1 प्लस
एक्स स्क्वेअर dx. ठीक आहे. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की हा फर्स्ट ब्रॅकेट तुम्ही लगेच अप्पर लिमिट टाकून आणि लोअर लिमिट टाकून कॅल्क्युलेट करा किंवा सगळे इंटिग्रेशन सायमल्टेनियस कॅल्क्युलेट करा. आपण इथं सगळं सायमल्टेनियसली कॅल्क्युलेट करणार आहे. त्यामुळे ही फर्स्ट स्टेप अगेन ॲज इट इज एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे. इंटिग्रेशन फ्रॉम 0 to 1 मायनस 1/2. नाव हा जो सेकंड पार्ट आहे या सेकंड पार्ट मध्ये काय आहे तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधले एक्स ची जी हायेस्ट ऑर्डर आहे ती सेम आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्सच्या डिग्रीज सेम आहे. आणि आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन मध्ये जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या जर डिग्री सेम असेल तर त्याच्यासाठी आपण डिनॉमिनेटर ऍडजस्ट करतो न्यूमरेटर मध्ये. मग इथं डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स स्क्वेअर तो आपण न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट करणार. मग ते लिहिणार आपण 1 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1. डिनॉमिनेटर डायरेक्ट लिहून टाकला आणि मग त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा 1 आला. हा एक्स स्क्वेअर ओरिजिनलचा होता. एक्स्ट्रा 1 आला तो सबट्रॅक्ट केला dx. ही फक्त ऍडजस्टमेंट आहे. राईट द डिनॉमिनेटर सेपरेटली. नाव आता त्याचा काय करा डिनॉमिनेटर सेपरेट लिहा. त्याचा डिनॉमिनेटर काय लिहायचं आपल्याला सेपरेट लिहायचा. ठीक आहे. मग हा झाला 0 to 1 मायनस आता हा हाफ आणि जर इथे डिनॉमिनेटर सेपरेट लिहिला तर 0 to 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे असणार आहे फक्त 1 dx आणि हे मायनस मायनस प्लस हाफ इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन लास्टची टर्म असणार आहे फक्त 1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. ह्या पद्धतीने. आता नेक्स्ट लास्ट स्टेप आहे एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ x from 0 to 1 minus 1 by 2. Now 1 dx इंटिग्रेशन असणार आहे x from 0 to 1 आणि मायनस प्लस हाफ आणि 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन असणार आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स. कोणाचं इंटिग्रेशन येते टॅन इनवर्स ऑफ एक्स त्याचं इंटिग्रेशन आहे. आणि परत एकदा 0 to 1. आता ह्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक स्टेपमध्ये अगोदर एक्स ची व्हॅल्यू अप्पर लिमिट रिप्लेस करायची आहे आणि नंतर एक्स ची व्हॅल्यू लोअर लिमिटने रिप्लेस करायची. ठीक आहे. मग आता फर्स्ट टर्म आहे आपली एक्स स्क्वेअर पाहिजे तर मी लिहितो ती एक्स स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स फ्रॉम 0 to 1 minus 1/2 x from 0 to 1 plus 1/2 tan inverse of x from 0 to 1. आता प्रत्येक टर्म मध्ये x ची व्हॅल्यू अगोदर अप्पर लिमिट सबस्टिट्यूट करा. मग फॉर एक्झाम्पल ह्या स्टेप मध्ये अगोदर x ची व्हॅल्यू आपण 1 ठेवली तर हा होणार आहे 1 स्क्वेअर अपॉन 2 इंटू टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस आता एक्स ची व्हॅल्यू 0 ठेवली तर हा होणार आहे 0 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 0 स्क्वेअर अपॉन 2 म्हणजे 0 म्हणजे टोटल टर्म सेकंड टर्म 0 होईल. मायनस इथं असणार आहे हा हाफ ॲज इट इज एक्स ची व्हॅल्यू 1 मायनस एक्स ची लोअर व्हॅल्यू 0 म्हणजे ते झालं 1 मायनस 0 प्लस 1/2 इथे एक्स ची व्हॅल्यू अप्पर लिमिट म्हणजे हा होईल टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन इनवर्स ऑफ 0. मग आता हे न्यूमरिकल कॅल्क्युलेशन्स हे कॅल्क्युलेट करायची. याच्यामध्ये टॅन इनवर्स ऑफ 1 आपल्याला माहिती आहे टॅन पाय बाय 4 1 असतो म्हणजेच टॅन इनवर्स ऑफ 1 काय असणार आहे पाय बाय 4 असेल. म्हणजे हे होत आहे 1/2 इंटू पाय बाय 4 मायनस हा 1/2 इथला हा 1/2 इंटू 1 म्हणजे मायनस 1/2 प्लस 1/2 इंटू हा टॅन इनवर्स ऑफ 1 म्हणजे अगेन पाय बाय 4 आणि टॅन इनवर्स ऑफ 0 म्हणजे किती 0. मग आता जर ही कॅल्क्युलेशन्स केली तर हे होतील पाय बाय 8 काय होईल पाय बाय पाय बाय 8 आणि प्लस